इशारा दिला आहे। उकसवणारी कारवाई चालूच राहिली तर परिणाम गंभीर होतील। गेल्या 3 दिवसांपासून पाकिस्तानकडून सुरू असलेल्या आक्रमक हालचालीमुळे सीमेवरील तणाव शिगेला पोहोचला आहे। शनिवारी भारत सरकारने घेतलेल्या उच्चस्तरीय पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानच्या आक्रमक कारवायांबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, विंग कमांडर योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली। मिस्त्री यांनी सांगितले की पाकिस्तानने भारतातील तब्बल 26 ठिकाणी हल्ला केला असून पंजाबमधील वायुसेनेच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे। त्याचबरोबर पाकिस्तानी लष्कर अग्रिम भागांमध्ये सैनिकांची तैनाती करत आहे। याला भारताने वेळेवर आणि आक्रमक प्रत्युत्तर दिले असून कर्नल सोफिया कुरेशी यांच्या माहितीनुसार पाकिस्तानने वैद्यकीय केंद्रे, शाळा आणि नागरी वस्त्यांनाही लक्ष्य केले। सीमा भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्राचा वापर करत आक्रमण केले जात आहे। एलओसी वरील कुपवाडा, बारामुला, पूंछ आणि राजौरी भागातही सतत गोळीबार सुरू आहे। भारतीय सैन्याने ठोस प्रत्युत्तर दिलं असून या घटनांमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव अधिकच गडद होत चालला आहे। भारताने स्पष्ट केलं आहे की राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नधारका वेच रिपोर्ट।